नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण कापसे, लास्ट इयर BAME स्टुडंट. तर आज आपण जाणून घेऊया पंचकर्मबद्दल. पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे क्रिया किंवा थेरपी. शरीराची शुद्धी करण्यासाठी जे कर्म केले जाते त्याला पंचकर्म असे म्हणतात. किंवा शरीरातील दोष जर विकृत झाले असतील त्यांना साम्य अवस्थेत आणण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला पंचकर्म असे म्हणतात. आता आपण जाणून घेऊया पंचकर्मामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, निर्वह बस्ती, अनुवासन बस्ती आणि नश्य अशा 5 क्रियांचा समावेश होतो. आता आपण जाणून घेऊया वमन बद्दल. विकृत दोष मुखाद्वारे बाहेर टाकण्याच्या क्रियेला वमन असे म्हणतात. जास्त करून विकृत कफ आणि पित्त या व्याधीमध्ये ही क्रिया वापरली जाते. तसेच श्वास, कास, आम्लपित्त, त्याच्यानंतर अलसक, विसूचिका इत्यादी व्याधीमध्ये वमन वापरले जाते. आता त्याच्यानंतर आपण दुसरे जे पंचकर्म आहे ते आहे विरेचन. विरेचनमध्ये गुदमार्गाद्वारे विकृत दोष शरीराबाहेर टाकले जातात. हे जास्त करून पित्तदृष्टी आणि रक्तदृष्टी या व्याधीमध्ये वापरले जाते. तिसरे पंचकर्म आहे नस्य. नस्य म्हणजे औषधसिद्ध स्नेह नासामार्गातून देण्याच्या प्रक्रियेला नस्य असे म्हणतात. याचा उपयोग शीर प्रदेशातील व्याधी म्हणजे तसेच शीर प्रदेशातील व्याधी आणि ऊर्ध्वजत्रोगत व्याधी यामध्ये केला जातो. शेवटचे पंचकर्म आहे बस्ती. बस्तीमध्ये गुदम मार्गाद्वारे विविध औषधांचे काढे स्नेहद्रव्ये टाकून दोष बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला बस्ती असे म्हणतात. कोणते द्रव्य वापरतोय यावरून बस्तीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे निर्वह बस्ती आणि दुसरा प्रकार आहे अनुवासन बस्ती. निर्वह बस्तीमध्ये काड्यांचा वापर केला जातो आणि अनुवासन बस्तीमध्ये तेलाचा वापर केला जातो. तसेच जे वातव्याधी आहे यांच्यामध्ये बस्ती प्रक्रिया वापरली जाते. तसेच जे कंबरदुखी आहे यांच्यामध्ये बस्तीचा वापर केला जातो.